नांदेडच्या एका लहानशा गावातून आलेला एक सामान्य मुलगा आनंद दासरवाड. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई वडील मजुरी करून घर चालत होते, पण आनंदचं स्वप्न मोठं होतं. MPSC मध्ये यश मिळवायचं. शिकण्यासाठी तो निघतो छत्रपती संभाजीनगरकडे. नवं शहर, नवा संघर्ष, पण मनात एकच गोष्ट, आपलं काहीतरी करायचं. भाड्याच्या एका छोट्या खोलीत राहत असतानाच त्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. अभ्यासासाठी पैसे नव्हते, म्हणून तो एक सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतो. रात्री ड्युटी, दिवसा अभ्यास. कधी झोप नसायची, कधी पोटभर अन्न नसायचं, पण त्याचा आत्मविश्वास कायम होता. लोक हसायचे, म्हणायचे, सिक्युरिटी गार्ड म्हणून आयुष्य घालवणार का? त्याला माहीत होतं, हे केवळ प्रवासाचा एक टप्पा आहे. वर्षे गेली, त्याने ऑनलाईन ऑफलाईन अभ्यास केला, क्लासेस केली. अनेकदा अपयश मिळालं, मार्क कमी पडले, लिस्टमध्ये नाव आलं नाही. पण एक दिवस तो ऐकतो, आनंद दासरवाड, महसूल सहाय्यक, राज्य शासन सेवेत निवड. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात अश्रू होते, आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, आणि गावात अभिमान. यातून एकच संदेश द्यायचा आहे मला, स्वप्न मोठं असावं लागतं, पण त्याहूनही मोठा असतो संघर्षाचा प्रवास. आनंदसारखं ठरवलं तर कुठल्याही अडचणीवर मात करता येते.